नाशिकमध्ये बंडखोर गोकुळ गीते नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये गोकुळ गीते, गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यामध्ये बैठक झाली आहे। सकारात्मक तोडगा निघाल्याची सूत्रांची माहिती आहे। तर आज सामंत घोषणा करणार। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट। भाजपचे बंडखोर गोकुळ गीते यांचं बंड थंड होण्याच्या मार्गावर आहे। फडणवीस शिंदे सोबतच्या चर्चेनंतर गोकुळ गीते आज पत्रकार परिषद घेणार आहेत। जळगावातील शिंदेंच्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत। गोकुळ गीते यांनी माघार घेतली तरी मी माघार घेणार नाही, रेश्मा काळे यांच्याकडून भूमिका स्पष्ट। मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन मेळावा पार पडणार। षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजी, तर सभागृहाबाहेरील बॅनरवरून महापुरुषांचे फोटो गायब। सोलापूर विधान परिषद महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्याकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट। महायुतीच्या तीनही नेत्यांकडून राजेंद्र राऊत यांना शुभेच्छा। विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवार रुग्णालय भरती प्रकरणाची काँग्रेस हायकमांडकडून दखल। उमेदवार माघारी आणि रुग्णालय भरतीवरून महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची नामुष्की आहे। राज्यातील काही आमदार आणि नेत्यांच्या हायकमांडकडे तक्रार केल्याची सूत्रांची माहिती आहे। 15 कोटींचा आरोप करून यशोमती ठाकूर माझ्यावरती दबाव आणतायत। मी मैदानातून बाहेर पडावं म्हणून माझ्यावरती आरोप होत आहेत। यशोमती ठाकूर यांच्या आरोपांवरती हर्षजित देशमुख यांची प्रतिक्रिया। हर्षजित देशमुख अमरावती विधान परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार। दिल्ली दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरेगावी पोहोचले। शिंदे आज आणि उद्या दरेगावातील विकास कामांचा आढावा घेणार। अशोक खरातसोबत माझा कुठलाही आर्थिक संबंध नव्हता। खरातच्या जमीन व्यवहारामध्ये माझी पार्टनरशिपही नव्हती। अशोक खरात प्रकरणावरती रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया। सिस्टीमनं अभय दिल्यानं तुम्हाला कॉन्फिडन्स, कोर्टात भेटूच, आशाताई मिरगे यांचं रुपाली चाकणकर यांना प्रत्युत्तर। आता बघूया तर टॉप 9 मोठ्या बातम्या। मतदार यादीतून पात्र मतदारांना न वगळण्याचे आदेश आहेत। राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांचे आदेश आहेत। खात्री करूनच मतदार यादीतून नावं कमी करा, चोकलिंगम यांचे आदेश। प्रशासनाकडून एसआयआर मोहिमेचा चोकलिंगम यांनी आढावा घेतलेला आहे। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये आज नीती आयोगाची बैठक। थोड्याच वेळात बैठक ही दिल्लीमध्ये पार पडणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस बैठकीला उपस्थित असतील। इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी माफ। 22 ते 30% पर्यंत इथेनॉल मिश्रित पेट्रोल एक्साईज ड्युटी कक्षेबाहेर। मोदी सरकारचा मोठा निर्णय। दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक। सर्व राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रभारी बैठकीला उपस्थित राहणार। महाराष्ट्रातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार। महाराष्ट्रामध्ये मोसमी पाऊस लांबणीवरती। पुढील 3 ते 4 दिवसात राज्यातील आणखी काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल राहणार, हवामान विभागाचा अंदाज आहे। आता बघूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळ गावात राष्ट्रवादीच्या जिल्हा सरचिटणीस अनिता बोरसे यांच्या पतीची वाळू माफियांकडून हत्या। वाळू माफियांच्या वादात विचारपूस केल्यानं शिक्षकाची 10 ते 12 जणांकडून हत्या। आरोपींच्या अटकेशिवाय मृतदेह पोलीस स्टेशनमधून नेणार नाही, नातेवाईकांची भूमिका। पुण्यातील सहकार नगर परिसरामध्ये गोळीबार। शिंदे हायस्कूल जवळ जिम मालकावरती गोळीबार, तर 3 राऊंड फायर झाल्याची माहिती। 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। च्या पश्चिम बिहार भागातील जिममध्ये मध्यरात्री गोळीबार। लॉरेन्स बिश्नोई गँगने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली। गोळीबार कोणी केला याचा पोलिसांकडून तपास सुरू। ठाण्यामध्ये वयोवृद्धास मारहाण करणाऱ्या कॅब चालकावरती गुन्हा दाखल। 14 तासांच्या प्रतीक्षेनंतर कॅब चालकावरती गुन्हा दाखल। ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांकडून पुढील कारवाई। शिंदेंच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख नितेश पाटोळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांच्या 3723 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला राज्य सरकारची मंजुरी। 23 वर्षांनंतर हा निर्णय झाल्यानं रिक्त पदभरतीचा मार्ग मोकळा। कृषी मंत्री दत्ता भरणे यांची माहिती आहे। मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव आहे। निवडणूक आयोगाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं काँग्रेसकडून रीट याचिका। एका खटल्याची माहिती उघड न केल्यानं नटराजन यांची उमेदवारी रद्द केली होती।
हैदराबादचे आमदार राजासिंह ठाकूर यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी नांदेडच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल। देगलूर तालुक्यातील मरखेल पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची यावेळेस नोंद करण्यात आलेली आहे। तरुणाकडून जाहीर माफी मागत असे व्हिडिओ करणार नसल्याची कबुलीही देण्यात आली आहे। मोदींच्या कार्यकाळाच्या विक्रमासाठी मनसेकडून सिद्धिविनायक मंदिरात उपरोधिक पूजा। संदीप देशपांडे, स्वाती खोपकरांसह मनसे पदाधिकाऱ्यांकडून पूजा। किती वर्ष पदावर राहिले यापेक्षा किती चांगलं काम केलं हे महत्त्वाचं, मनसेचा उपरोधिक टोला।